नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या म्हणजे साऊंड लाईनच्या पहिल्या ब्लॉगिंग चॅनलवरती, त्याचबरोबर एकदम साध्या माणसाच्या चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे डीजे स्वॅपी कराड। तर एकदम साधा माणूस आहे, निवांत रिलॅक्स, गॉगल नाही काय नाही, टी शर्ट घातला एक व्हाईट कलरचा साधा, पॅन्ट ही घातली जी की घालणं गरजेचं आहे, ती जर नाही घातली तर विषय वेगळा होऊ शकतो, नावं ठेवतील माणसं। तर आम्ही आता चाललोय बावचीला, व्हाईट नॉईज साऊंड वरती आज शो आहे, ओरिजिनल सोलापूरवाला। तर आता आम्ही आहे इस्लामपूरच्या थोडंसं बाहेर पडलोय आणि एक 15 ते 20 मिनिटांमध्ये आम्ही पोहोचेन। तर वरातीचा शो आहे आणि मजा असणार आहे, एकदम वाजवायला खूप मजा येणार आहे। पहिल्यांदाच मी व्हाईट नॉईजवर वाजवायला चाललोय, तर भागात पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदाच येतोय व्हाईट नॉईज, तर मजा येईल। पूर्ण साऊंड व्हाईट असणार आहे, कन्सोल पण व्हाईट आहे, ॲम्प्लिफायर पण व्हाईट आहे, सगळं अख्खं व्हाईट आहे आणि ऑपरेटर पण व्हाईट झालेला आहे। आता फक्त कलरचं थोडंच घ्या मॅनेज करून, आता काय तेवढं आता त्याच्यात मी काय करू शकत नाही, पण बघू जरा वेळेस अजून कुठं पावडर बिवडर लावून गोरा अजून पांढरा होता आलं तर प्रयत्न करतो। आणि आपल्या बरोबर हे बघू शकता, पुणेवाला अजून कार्यकर्ता आपल्या सोबत आहे, जवळजवळ आठवडा झाले आपल्या सोबत आहेत, तर मजा येते। आणि डीजे रॉक्सी फ्रॉम तासगाववाला हे बघू शकता, आपले डीजे अरफान इस्लामपूरवाला, इस्लामपूरचा फायनली एकतरी डीजे तयार झालेला आहे। आता त्याला वाजवायला येतंय नाही ते माहित नाही, पण नाव मात्र डीजे अरफान इस्लामपूरवाला, संपला विषय। बघा मजा येईल, ब्लॉग मध्ये शेवटपर्यंत राहा, लाईक करा, शेअर करा, जमलंच तर सबस्क्राईब पण करून टाका, जमलंच तर म्हणजे कंटेंट आवडला तर सबस्क्राईब करा, आवडेल नक्कीच। बाकी पुढे मजा येईल, थोडंसं ट्रॅफिक आहे पण पोहोचेल आम्ही लवकरच, काय विषय नाही। चलो लेट्स गो। म्हणून आपण आज व्हाईट नॉईज वर वाजवायला चाललोय, तर हा ब्लॉग स्पेशल तर आहेच, त्याचबरोबर सगळे बघतील हा ब्लॉग, प्रवीण शेठ बघतील, परत रितेश शेठ बघतील। तर मला एक गोष्ट अशी सांगायची की पावसाळ्याचे दिवस आहेत, जरा काहीतरी कोटिंग वगैरे करून घ्या, नाहीतर ते म्हणजे एवढा स्वच्छ चांगला साऊंड जर चिखलात वगैरे जरा मिळाला तर ते नाही म्हणजे खराब वाटेल, जरा कोटिंग काहीतरी त्याला लॅमिनेशन वगैरे काहीतरी करून घ्या, नाहीतर ते म्हणजे असं बघायला भारी वाटणार नाही। आता कसं एकदम असं रिच दिसतोय साऊंड, पण तर पावसाळ्याचं एकतर पावसाळ्याच्या दिवसात असा गाडीत पॅक ठेवा मस्तपैकी आणि मग शो करा, चिखल जाणार नाही अशा, म्हणजे तुरळा वगैरे जास्त उडणार नाही, चिखल वगैरे जाणार नाही, अशा काहीतरी शो करा, नाहीतर आपलं लॅमिनेशन करून घ्या, कारण पावसाळ्यात यावर्षी पाऊस जास्त आहे असं बाकीत केलंय म्हाताऱ्या माणसाने आमच्या तिथल्या। मग म्हणजे सांगत होतं आमचं इथलं एक म्हातारी आहे, ती सांगत होती यावर्षी पाऊस लय होणार आहे, असं होणार आहे तसं होणार आहे। जुन्या माणसांचे काही असतात बाकी, तर ते खरी ठरू शकतात, मला नाही माहित, पण पडेल पाऊस असं वाटतं। मागच्या वर्षी पडलेला नाही, गरमी लय ही बघा, अंगावरून पाऊस पडायला लागलाय, होईल काहीतरी होईल। तुमचं काय मत आहे अरफान सर? पाऊस तर पडणार। खूप मोठं मत या ठिकाणी अरफान सर यांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे, तर धन्यवाद तुमचा, एवढं मोठं मत तुम्ही व्यक्त केलं त्याबद्दल। पाहुणो परत एकदा सांगतो, लाईक करा, लाईक करणं इम्पॉर्टंट आहे, ओके। अजून एक मुद्दा, व्हाईट नॉईज कसा वाजतोय काय मी अजूनपर्यंत बघितलेला नाही, मी आज पहिल्यांदाच व्हाईट नॉईज वाजवायला पण चालू आहे आणि ऐकायला पण चालू आहे, पण लोकांच्या उत्सुकतेवरनं असं वाटतंय की साऊंड तर बापच असणार आहे। नुसतं समजलंय आज बावचीमध्ये इथं साऊंड येतोय आणि मी वाजवायला आहे, तेव्हापासून सकाळपासून मला एवढे फोन आलेत का नाही की किती वाजता जाणार आहे, कधी शो चालू होणार आहे आणि आम्ही पण येणार आहे वगैरे वगैरे, ह्याच्यावरनं साऊंडची दहशत समजते। तर मला पण आता जास्त एक्साइटेड आहे मी साऊंड बघायसाठी, आणि हा मेंबर आहे ना, हा मेंबर हा फक्त साऊंड बघायसाठी आलाय खास। ह्याच्या आधी एकदा त्याला नेला होता शोवरती, एका साऊंडवरती नेला होता, पण ते आपलं कॉम्पिटिशनचं मटेरियल होतं, आणि कॉम्पिटिशनचं मटेरियल आता तुम्हाला माहितच आहे, कानगच कार्यक्रम असतो, त्या सरांचे झाले कानगच, 2 दिवस ऐकू येत नव्हतं, तेव्हापासून आजपर्यंत नाव पण काढलं नव्हतं माझ्याबरोबर शोला यायचं। मग आज त्याला म्हटलं की बाबा चल साऊंड बघ कसा वाजतोय, आजचा साऊंड क्लीन आहे एकदम, हेडफोन घातल्या का तुला फील येईल असं माझ्याबरोबर, काय सांगतोयस ओके, मग तर मी 100% येणार असं उत्तर होतं। तर मग बघूया आता आज गेल्यानंतर लास्टला त्याचा रिव्ह्यू घेऊया की नेमकं काय वाटतं याला साऊंडबद्दल, की क्लीन साऊंड पण
असतात आणि ते असे वाचतात, हे त्याला आज दाखवून द्यायचं आहे. त्यासाठी खास त्याला घेऊन आलोय. नाव याचं अरफान आपल्यासोबत आलाय आज बघायला एक क्वालिटी साऊंड. एवढंच जमलं नाही, सुचलं नाही, यमक सुचलं नाही, आता काय रायमिंगच सुचलं नाही त्याला. ठीक आहे, असू दे. आता सुचलं. नाव याचं अरफान, देऊया आज याला थोडासा किंचित समान. ओके चला. आणि हे बघू शकता भावनो, अरे काय भावनो फायनली आपण भावनो हे बघू शकता आपल्यासोबत काही घमंडी लोक आलेले आहेत. एवढा ऍटिट्यूड आहे ना की आपल्या कॅमेरा सुद्धा ते बघत नाही. भाऊची मध्ये पोहोचलेला आहे भावनो आणि इथे छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे, तिथे आपल्याला जायचंय. आधी मी विचारतो नेमकं कुठं आहे, मला नेमकं माहित नाही लोकेशन कुठं आहे. कोणाला तरी विचारलं पाहिजे. थांबा जरा, इथे कोणाला तरी विचारा. दादा छत्रपती शिवाजी महाराज चौक कुठे आहे? पुढचा का? ओके थँक्यू. चलो थँक्यू. भावनो समोर जाऊया, इथेच कुठेतरी आहे. पोचलोय आपण, नुसतं पोचलोय. हे बघा कुत्ता आहे, ये देखो कुत्ता. चलो लेट्स गो. गणपतीचा शो जिथं केलाय तिथंच तेच लोकेशन आहे सेम. हे बघू शकता भावनो, सेटअप रेडी आहे. 3 प्लाझ्मा काय नाही, सॉरी 6 एलेप आहेत, 4 टॉप आहेत. 6 कुठं टॉप आहेत? 4च आहे. तुझं कुठं सांगितलं? हे बघू शकता. हे बघा सेटअप रेडी झालेला आहे, फक्त अजून जनरेटर आला नसल्यामुळे थांबवण्यात आले. बाकी सगळी पब्लिक प्रतीक्षेत आहे. समोरून अजून लुक मी पण बघितलेला नाही, 1 मिनिट बघू दे. हे बघा हे बघू शकता. भाऊची मध्ये या ठिकाणी चांगल्या प्रतीचे कांदे, बटाटे, लसूण विकणारे या ठिकाणी आलेले आहेत. कांदा स्पेशल आणि 10ला गेलो मस्तपैकी बाजार भरलेला आहे. आम्ही चाललोय थोडंसं फिरायला, अजून टाइम आहे, लवकर पोहोचलोय. गंडवून बोलवले लवकर, लेट झालाय म्हणून. पण ठीक आहे, असं काही प्रॉब्लेम नाही. कधीतरी लवकर पोहोचलेलं पण बरं असते, असं रिलॅक्स मध्ये फिरता येतं. त्याच्यामुळं नमस्कार भारी नमस्कार. आलेला आहे गर्लफ्रेंडचा फोन. अरे तुमचा माणूस आहे, काय विषय नाही. बघा माणूस भाव कोण आहे? प्रेम पोलिसांचा फोन आहे. भावनो या ठिकाणी चांगले आंबेही मिळत आहेत. जर आंबे खायची इच्छा असेल तर भाऊशीला या आणि आंबे खरेदी करा. हॅलो. खूप शोधल्यानंतर आम्हाला हा एक भेळचा स्टॉल भेटलेला आहे आणि इथं आता आम्ही करणार आहे नाश्ता थोडासा. किरकोळ इंद्रिय जेवण करणार आहे, सकाळचं जेवण. हा राईट, हा नाश्ता म्हणजे आमचं सकाळचं जेवण आहे या ठिकाणी. 10 रुगड भाई, 10 रुगड. फायनली भेळ आलेली आहे. भेळ खायचं आहे. मी आणि रॉक्सी एकत्र खाणार आहे आणि हे दोघं एकत्र खाणार आहे. हे दोघं हे चौथी राहिलेत, आम्ही दोघं सिक्रेट प्लॅन. भाऊ या ठिकाणी सिक्रेट प्लॅन आहे. नवीन एक साऊंड मार्केटमध्ये येतोय, त्या साऊंडचे थोडेसे पीपीडी टाईप एक हे आहे, ते बघा तुम्ही. 1 मिनिट हां हे बघा. डिझाईन बघा, हे डिझाईन आहे साऊंडचं प्रॉपर. पहिल्यांदा हे आहे ना, हे खाली जे दिसते हे तुम्हाला ट्रॅक्टरची चाक आहे, हे ट्रॅक्टरचं ते ज्याच्यावरती ट्रॉली आहे. परत हे जे दिसतंय तुम्हाला गोल, हे लाईटचं स्ट्रक्चर नाही, मग हे ऍक्च्युअल साऊंड आहे. काय सांगताय? गोल हा गोल आहे. गोल इथं सगळं तुमचं जे काही एलएफ वगैरे सगळं सगळे नाही सगळे ह्यात येणार. ही बाजूला जी बारके गोल दिसत नाही, ही लाईट आहे. शार्प्या लाईट इथं सगळं तुमचं लेझर बाजूला बाहेर साऊंडच्या कॅबिनेटला बांधायचं डायरेक्ट. आणि परत हिथं जे दिसतंय की नाही, हे डीजे रॉक्सी तासगाव आहे का डीजे अरफान इस्लामपूर आहे? स्वतः कोणी पण चालते. स्वतः डीजे अरफान इस्लामपूर, डीजे रॉक्सी तासगाव. हा इथं डीजे पुण्याला कोणी गेलेला आहे. इथं डीजे वाजवणार असणार, इथं तुमचा प्लेअर, इथं मागं ते तुमचं ऍम्प्लिफायर वगैरे जे काय असते तुमचा, म्हणजे घेऊन यायचं काय येताना, म्हणजे साऊंड ठरवताना? नाही साऊंड त्यांचं आपण ऍम्प्लिफायर हे जे दिसतंय त्यांचं ऍम्प्लिफायर घेऊन यायचं भाऊ. इथं एक नाही डीजेचं नाव असणार, डीजे वाजवायला त्याचं का, म्हणजे डीजे अरफान इस्लामपूर संपूर्ण. आणि हे आमची हे जे हे आहे, नाव बघू नका तुम्ही, नाव असं का देण्यात आलं, त्याच्या मागचं लॉजिक काय? यामध्ये होल आहे ना, म्हणून डीजे होलवाला साऊंड. टॉपचं कॅबिनेट आहे भाऊ, टॉपचं. तुम्हाला गोल गोल दिसणार, एक्सएलआर सगळं गोल. प्लेयर पण चौकोनी असणार. पाहुणं साऊंड चालू व्हायला अजून खूप वेळ आहे. तोपर्यंत आपण हा ब्लॉग आता इथेच एंड करूया. भेटूया अशाच एका नवीन धमाकेदार ब्लॉग मध्ये. तोपर्यंत डू लाईक, डू सबस्क्राईब, हिट द बेल आयकॉन ऑफ द कमेंट. कीप स्माइलिंग, कीप सपोर्टिंग.
हेच म्हणायचं राहिलं होतं आता भावानो, तुम्हाला असं वाटत असेल व्लॉग एंड झाला, पण व्लॉग एंड झालेला नाही. थांबा जरा, साऊंड चालू व्हायला अजून वेळ आहे, त्याच्यामुळे आम्ही तोपर्यंत येऊन बसलो कारमध्ये. आम्ही इथं दुसरा व्लॉग आहे तो हे करायला लागले, दुसरा व्लॉग अपलोड करायला लागलोय. हे बघू शकता, होईल इथं टायमिंग पडले अजून 19% फक्त झालेलं आहे. 28 मिनिटं दाखवते, कारण मोबाईलच्या इंटरनेटवर चालू आहे, वायफाय नाही इथं. मोबाईलच्या इंटरनेटवर व्लॉग अपलोड होतोय, बघूया किती वेळात अपलोड होते. अपलोड झाला की कळवतोच स्टोरी मधून. ओके भावानो, फायनली डेमो देण्यासाठी बोलावून आलेला आहे आणि हे आम्ही चाललेलो आहे तिकडे. तर डेमो होईल, आता डेमो एन्जॉय करा, नंतर शो होईल, शो पण एन्जॉय करा आणि लाईक वगैरे करून टाका. Welcome to the White Noise Audio. Fill the mid and bass. White Noise. सगळ्यांनी आदर करायचं जसा सॉंगचा बीट वाजत 1 2 3
भावांनो हे बघा फायनली शो झालेलं आहे आणि आता आम्ही घरी चाललोय रिटर्न आपल्या इस्लामपूरला चाललोय. हे सगळे गाडीमध्ये बसलेले आहेत आणि आम्ही पण गाडीत बसलेलो आहे आणि आता इथून थेट जाणार आहे आम्ही इस्लामपूरला. मग तिथे गेल्यानंतर थोडस जेवण पाणी होईल, नंतर मग आपण झोपी जाऊ. ओके चलो. होलवाला भाऊनो होलवाला साऊंड लवकरच मार्केटमध्ये अवेलेबल होणार आहे. कसं आहे आता रॉक्सी तासगाव आणि डीजे अरफान इस्लामपूर या दोघांना लय जबरदस्त हे आलेला आहे, काय म्हणते त्याला, प्रेशर आलेला आहे. काय साऊंड घ्यायचं डिझाईन चुरली आणि भावानो तुम्हाला डिझाईन दाखवली आम्ही, पण ती दाखवली एकदम विश्वासानं. या विश्वासाला तडा जाऊन देऊ नका, डिझाईन कुणी चोरू नका. नाही माझ्यावर आळ घेण्यात येणार आहे आमचं. परत सी दिसते का त्या अवघड होईल काम, अर्ध सी आहे आमचं हे. परत हे सगळे माझ्या नावानं टोकाटोकी करतील. माझा काय विषय नाही, याला काय नाही, याला माझा काय विषय नाही, ह्याला त्यात घेतलेलंच नाही. पण यांचा साऊंड वेगळा, यांचा आयच साऊंड आहे, हे होल साऊंड आहे, त्यांचा आयच साऊंड आहे, त्यामुळे वेगळा विषय आहे. पण डिझाईन चोरीला नाही गेली पाहिजे, डिझाईन कॉपी करू नका. आपण वाटलेच माझ्याजवळ या, आपण वेगळी डिझाईन चॉईस करू. ह्यांचं बोलून घ्यायला नको मला, कळालं का? म्हणजे असं आहे, तुम्ही शेवटी मला तुमच्यामुळं त्यांनी बोललं तर ते मला ऐकून घ्यावं लागणार आहे. त्याच्यामुळं तुम्ही असं काय करू नका, ह्याचं मला ऐकून घ्यावं लागेल, कळालं का? डिझाईन काय कॉपी करू नका, डिझाईन लय डेंजर लेवलची आहे. आणि एक डिस्क्रिप्शन मध्ये डीजे शॉपीचा नंबर आणि ईमेल आयडी आहे. जर कोणाला इंटरेस्टेड असेल होलवाला साऊंड घेण्यात, जर तुम्ही आत्तापासूनच बुकिंग ते आम्ही सेटअप पण द्यायला चालू करणार आहे परत त्याचे होलवाला साऊंडचे. तुम्हाला पाहिजे असेल तर वन ऑफ द बेस्ट कॅबिनेट होलवाला कॅबिनेट. पहिल्या 11 जणांसाठी पहिल्या शोला ओपनिंगच्या डीजे फ्री आधी जायला. आम्ही कॅबिनेट कडनं बजेट घेणार, डीजे फ्री दे चाल, पण बोलताच्या मोठ्या तोंडाने, पण आम्ही कॅबिनेट कडून बजेट घेणार. पण पहिले 10-11 शोचं पेमेंट डबल पाहिजे आम्हाला. काय यांचं काय म्हणजे तुमचं काय परत वर्षभर आम्ही कॅबिनेटर येणार नाही. दोस्तो इस्लामपूर मध्ये पोहोचलोय, जेवणाचा विषय कुठे होते का बघतो आणि मग तुम्हाला कॉल करतो. बाय बाय. तर भाऊ शो झाल्यानंतर आम्ही जेवायला गेलो. जेवण झाल्यानंतर माझी ब्लॉग करायची काय कॅपॅसिटी राहिली नव्हती. गाडीमध्ये पण झोपलो होतो रूम पर्यंत जाईपर्यंत, आणि रूमवर गेल्यावर पण आई त्या कपड्यावरच झोपून गेलो, कारण लय बेकार झोप आलेली होती. मग ब्लॉग एंड करायचा राहून गेला. तर आता स्टुडिओमध्ये आता ब्लॉग एडिटिंगला घ्यायचं. तर हा ब्लॉग आपण आता इथेच एंड करूया. भेटूया अशाच एका नवीन धमाकेदार ब्लॉग मध्ये. तोपर्यंत डू लाईक, डू सबस्क्राईब, हिट द बेल आयकॉन, ड्रॉप द कमेंट इन कमेंट बॉक्स. कीप स्माइलिंग, कीप सपोर्टिंग, अँड love you all. Yeah.